नमस्कार मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून अशा या योग दिनाच्या आपल्या सर्वांना आरोग्य शुभेच्छा. मित्रांनो, योग दिनानिमित्त आपल्याशी आरोग्य चर्चा करावी या उद्देशाने मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आपल्याला माहिती आहे, आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत, बेसिक नीड्स आपण त्याला म्हणतो, अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जरी आपल्या अत्यावश्यक गरजा असल्या तरी आजच्या आधुनिक काळात अजून एक अत्यावश्यक गरज आहे आणि ती म्हणजे आपलं आरोग्य चांगलं ठेवणं. उत्तम आरोग्य असणं ही सुद्धा आता काळाची अत्यावश्यक गरज आहे. या अत्यावश्यक गरजेवर आपण आज चर्चा करूया. आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता व आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली ठेवण्याकरता, तंदुरुस्ती असण्याकरता काय करतो तर व्यायाम करतो. त्यानंतर चांगला पोषक, सकस आणि संतुलित आहार घेतो. योग्य वेळ झोप घेतो. म्हणजे आपण आहार विहार आपला चांगला ठेवतो तेव्हा आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं. पण जेव्हा आपण व्यायाम करतो तर आपल्या समोर जे व्यायामाचे प्रकार आहेत ते म्हणजे देशी व्यायाम किंवा जिममध्ये जाऊन करायचा जो व्यायाम असतो त्याला मशीन व्यायाम आपण म्हणूया. तसंच योगासने करणे, प्राणायाम करणे ही सुद्धा आपण आरोग्यासाठी करीत असतो. पण जेव्हा आपण मशीन व्यायाम करतो किंवा देशी व्यायाम करतो त्यावेळेला आपल्याला ताकद भरपूर मिळते, तंदुरुस्ती चांगली मिळते. परंतु आपल्या अंतर्गत जे शरीर अवयव आहेत त्यांना योग्य व्यायाम मिळत नाही आणि आपली प्रकृती किंवा आपलं आरोग्य उत्तम राहीलच याची शाश्वती देता येत नाही. आपल्याला माहिती आहे, आर्नोल्ड श्वार्झनेगर जगप्रसिद्ध हॉलिवूडपटू किंवा त्याला जगप्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू आपल्यासमोर आर्नोल्ड श्वार्झनेगर यांचं आरोग्यावरचा जो अभ्यास होता त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक काढलं आहे, हेल्थ एनसायक्लोपीडिया. त्याच्यात फार बारकाईनिशी मशीन व्यायामाबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे आणि जगात तो आदर्श ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो. आणि जे इच्छुक शरीर सौष्ठव मिळवण्यासाठी त्याची इच्छा असते ती मंडळी हमखास त्या ग्रंथाचं वाचन करते, अवलोकन करते व त्याप्रमाणे व्यायामसुद्धा लोक करत असतात. पण आपल्याला माहिती आहे का, आर्नोल्ड श्वार्झनेगर यांना वयाच्या 50व्या वर्षी हार्ट अटॅक आला. त्यांना बायपास सर्जरी करावं लागली. तर इतका प्रचंड ताकदवान माणूस, एवढं शरीर सौष्ठव असलेल्या माणसाला बायपास सर्जरी करावं लागली. म्हणजेच त्यांना शारीरिक ताकद मजबूती भरपूर होती, पण अंतर्गत अवयवांची जे आरोग्य त्यांनी सांभाळलं पाहिजे होतं ते ह्या मशीन व्यायाममध्ये सांभाळले जात नाही हे निदर्शनास आहे. आर्नोल्ड श्वार्झनेगर यांनी त्याच्या हेल्थ एनसायक्लोपीडिया ह्या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की माणसाचं शरीर हे रोज 40 मैल धावण्याकरता किंवा 40 मैल चालण्याकरता आणि तलवारीसारख्या दात असणाऱ्या वाघाच्या शिकारीसाठी डिझाईन केलेले आहे देवाने. आपण जेवढा जागरूकपणे आणि चांगल्या प्रकारे व्यायाम करू तेवढी आपण ताकद आपण मिळवू शकतो. आपल्या क्षमता वाढवत जाऊन आपण एवढी शक्ती आपण मिळवू शकतो असा त्यांचा त्या वाक्याचा मतितार्थ आहे. परंतु त्या व्यायामाने सुद्धा त्यांना बायपास सर्जरीला सामोरं जावं लागलं. ते हेल्थ कॉन्शियस होते, त्यांनी आरोग्य अजूनही चांगले ठेवलेलं आहे. पण अंतर्गत शारीरिक जे आरोग्य आहे त्याच्यासाठी भारतीय योगशास्त्र
जे पतंजली ऋषींनी आपल्याला दिलेली देण आहे ते फार महत्त्वाचे आहे. आणि योगशास्त्र म्हणजे काय, तर ती जीवन जगण्याची एक कला आहे. आनंदी आणि सुखी जीवन जगण्याची एक कला आहे. आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवणं, तुमची तंदुरुस्ती चांगली ठेवणी, अशा प्रकारे तुमचा आहार विहार त्याच्यात सांगितलं आहे की त्यामुळे तुम्ही तुमची प्रकृती चांगली ठेवू शकता व कुठल्याही रोगांना प्रतिबंध करू शकतात आणि रोग नसलेलं आयुष्य आपण जगू शकतो किंवा रोग असतील तर त्यांना प्रतिबंध करू शकतो. तर असं काय आहे योगशास्त्रात? योगशास्त्रात जीवन जगण्याची पद्धती ही अष्टांग योग पद्धती सांगितली आहे. योग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याला जोडणं आहे. आत्मा ही संकल्पना कशी आहे की एक चेतना आहे आणि ती चेतना जे आपलं शरीर आज आपण जे वावरतो आणि आपल्याला जे जाणीव होते जगाची, ती जाणीव होण्याकरता जी चेतना आहे त्याला प्रेरणा आहे, जी प्रेरणा शक्ती आहे त्याला आपण प्राण म्हणतो. आपण आपल्या श्वासावर आपलं शरीर चालू आहे, तर श्वासाला सुद्धा आपण प्राण म्हणू शकतो. तर हा जो प्राण आहे, ही प्राणशक्ती आहे, ही चेतनाशक्ती आहे. आणि ब्रह्मांड जे आहे, ब्रह्मांडातली जी चेतनाशक्ती आहे, त्या चैतन्य शक्तीशी आपण मनाने जोडण्यासाठी, हृदयाने जोडण्यासाठी, प्राणाने जोडण्यासाठी योगशास्त्र आहे. योग हा मनाला, शरीराला व बुद्धीला एका समान प्लॅटफॉर्मवर आणतो. योगामुळे आपल्याला जसं शारीरिक तंदुरुस्ती मिळते, तसं अंतर्गत अवयवांची सुद्धा आपल्याला मजबूती मिळते आणि आपल्याला मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक शांती सुद्धा मिळते. तर काय ही अष्टांग योग पद्धती? त्याच्यात 8 अंगे पतंजली ऋषींनी सांगितले. यम, नियम, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी ती 8 अंगे. तर ही सर्वच अंग तंतोतंत आपण आपल्या धावपळीच्या जीवनात अवलंबू शकतो असं नाही, पण त्यातला जेवढा जास्तीत जास्त चांगला भाग आपल्याला घेता येईल तेवढा आपण आपलं आयुष्य उज्ज्वल करू शकतो, आनंदी करू शकतो आणि आपली तंदुरुस्ती मिळू शकतो आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवू शकतो. तर ह्या अष्टांग योग पद्धतीमधलं निदान पहिले जे 2 अंगे आहेत त्याबाबत आज आपण चर्चा करूया. यम आणि नियम. यम म्हणजे आपली जी वागणूक आहे, आपण आपली जी वर्तणूक आहे ती उच्च दर्जाची आणि चांगली ठेवावी. त्यासाठी काही पथ्य आपण पाळायचे आहेत आणि काही गुण अंगीकारायचे आहेत. त्यात यम या अंगात ते सर्व विश्लेषण पद्धती ऋषींनी केले. पहिला यम म्हणजे अहिंसा. तुम्ही हिंसा करायची नाही, ही गांधीजींची पण शिकवण आहे. अहिंसेने जगा, याने मनाला शांती मिळते. दुसरं आहे सत्य. तुम्ही सत्य बोला. सत्य बोलण्याने आपल्या मनावर कुठला भार नाही. आपण एक खोटं बोललो तर ते लपवण्याकरता आपल्याला 100 खोटं बोलावं लागतात आणि मनाला मानसिक त्रास होतो. त्याकरता सत्य बोलणे आणि सत्य अवलंबन करणे. तिसरं जे याच्यात यममध्ये सांगितलं अस्तेय, म्हणजे प्रामाणिक राहणे. चोरी नाही करायची, चोरी चपाटी न करणे, प्रामाणिक राहणे. प्रामाणिकपणा आपल्या अंगी भिडण्यावर त्याचा जो आत्मिक आनंद आपल्याला मिळतो तो आपल्याला अनुभवायचा आहे. चौथं जे आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे आपण विषय वासनेपासून दूर राहणे. तुम्ही सांसारिक गोष्टीत जे नीती नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे जीवन जगा, वासना ठेवू नका, वीर्य रक्षण करा. त्याने आपली आत्मशक्ती वाढते आणि शरीर सुद्धा आरोग्यवान होते. याच्यातलं 5वं जे आहे यम अपरिग्रह, म्हणजे समाधानी राहणे. आपल्याला जे देवाने दिलं आहे त्याच्यात समाधान मानणे. असे हे 5 यम पतंजली ऋषींनी सांगितले.
आता आपण नियम बघू. नियम म्हणजे काय, तर शरीरशुद्धी. शरीरशुद्धी ही आतून पण, अंतर्गत पण शरीरशुद्धी आणि बहिर्गत पण. आता त्याच्यात पण जी 5 अंगे सांगितली त्यातलं पहिलं शौच. शौच म्हणजे त्याच्यात बहिर्गत जी स्वच्छता असते. आपण रोज स्नान करणे उठल्यावर, किंवा सूर्यस्नान घेणे, किंवा कटी स्नान घेणे, किंवा बाष्प स्नान घेणे. निसर्गोपचारात आपल्याला माती स्नान घेता येतं, की त्याच्यामुळे माती लावून काही वेळ तसंच ठेवून ती माती आपल्यातली जी विजातीय विषारी द्रव्य तत्वे आहेत ती आपल्या त्वचेतून शोषून घेते आणि आपल्याला आपली त्वचा कांतिमान होते आणि त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो, आरोग्याची वेगळी अनुभूती होते. तर ही झाली आपली बहिर्गत स्वच्छता. जसं आपण ब्रश करतो, हे सर्व आपल्या बहिर्गत स्वच्छता. अंतर्गत स्वच्छता म्हणजे त्यात पहिलं जर आलं तर धौतिकर्म. षटकर्मे त्याच्यात सांगितले. धौतिकर्म म्हणजे एक सुती कापड घेतात, ती पट्टी तोंडात सरकवतात आणि पूर्ण ती जठरापर्यंत जाईल अन्नाने घेतो असं करून नंतर ती पट्टी बाहेर काढली जातात. याच्याने अन्न नलिकाचा मार्ग स्वच्छ होतो, आपलं जठरातील कफ जो आहे तो बाहेर काढला जातो. किंवा एक दुसरा बस्तिक आपल्या धौतिकर्मातलं धौतिकर्म किंवा कप आपला जो स्वच्छ करायचा असेल किंवा अन्न नलिका आपली स्वच्छ करायची असेल तर एक तांब्यावर कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यात 2 चमचे मीठ टाकायचं आणि ते कोमट पाणी आपण पिऊन घ्यायचं. आणि जसं आपण सकाळी तोंड धुतो त्यावेळेला तोंडात बोट टाकून तो कप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो बिळखे, तसं करून ते पाणी बाहेर काढायचं आणि त्याबरोबर तो कपसुद्धा बाहेर निघतो. म्हणजे ही झाली आपल्या अन्न नलिकेची स्वच्छता. त्याच्यानंतर बस्तीकर्म. बस्तीकर्म म्हणजे आपलं जे मोठ्या आतड्यातलं मल त्याची स्वच्छता करणे. त्याकरता एनिमा दिला जातो किंवा जुलाब होण्याच्या गोळ्या दिल्या जातात. पूर्वी जबान गोटा घ्यायची आणि त्याच्याने मग शौच वगैरे करून आपला मलमार्ग स्वच्छ केला जायचा. तिसरं जे याच्यातलं आहे तर ते नेतिकर्म. नेतिकर्म म्हणजे आपला श्वसन मार्ग स्वच्छ करणं. नेतिकर्मात सूत्रनेती एक असते, त्याच्यात एक बारीक पट्टी कापडी ती नाकातून आत टाकायची आणि तोंडातून काढायची, असं दोन्हीकडून ते करायचं आणि त्याच्याने नासिका मार्ग आपला स्वच्छ करायचा. किंवा जे सर्वांना जमेल ते असं की एक तांब्या येतो, त्याला एक जसं आपण शंकरजीच्या पिंडीवर धार टाकतो तसं एक हे तोटी असते त्याला आणि त्याच्यातून ते पाणी आपण उजव्या नाकपुडीतून आपण घेतलं की ते डाव्या नाकपुडीतून बाहेर काढायचं, डाव्या नाकपुडीतून घेतलं उजव्या नाकपुडीतून बाहेर काढायचं किंवा नागपुडीतून घेऊन तोंडातून बाहेर काढायचं. अशा प्रकारे आपण नासिका मार्ग स्वच्छ करतो, त्याला नेतिकर्म म्हणतात. पुढचं जे आहे की ते त्राटक कर्म. त्राटक कर्म म्हणजे आपल्या एखाद्या दिवा लावून त्याच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहा, समजा 1.5-2 फुटाच्या अंतरावर ठेवून, किंवा एखादा मोती किंवा एखादी वस्तू त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. याच्याने आपली दृष्टी तेज होते आणि डोळ्यांचे जे विकार असतात ते कमी होतात. म्हणजे आपली दृष्टीची स्वच्छता झाली, आपली नाकाची नेतिकर्माने स्वच्छता झाली, आपली एनिमाने बस्तीकर्म करून मलमार्ग स्वच्छता झाली, धौतिकर्माने आपण आपली कफ किंवा अन्न नलिका आहे ती स्वच्छ केली. त्यानंतर एक प्राणायामातला कपालभाती हा प्राणायाम असतो. त्या प्राणायामाने आपण तो प्राणायाम करून पोटाचे स्नायू मजबूत करतो आणि पचनशक्ती आपण आपली चांगली करीत असतो. त्याचबरोबर आपल्याला प्राणायामातले काही प्रकार करून आपले अंतर्गत जे अवयव त्याची पण मजबूती करतात. तर ही जी सर्व कर्म आहे ती शौचमध्ये येतात, म्हणजे अंतर्गत स्वच्छते संदर्भातली ही सर्व कर्मे आहेत. त्याच्यानंतर आपण नियमांतर्गत पहिलं शौच पाहिलं. दुसरं जे आपलं आहे संतोष. संतोष म्हणजे काय, संतुष्ट राहणे.
संतोष मनात रुजवावा लागतो. कुठल्याही याच्यात संतोष ठेवणे म्हणजे आनंदात आपण राहणे, आनंदात कुठल्याही स्थितीत आनंदात राहण्याचा प्रयत्न करणे. आणि तशी आपल्याला एक सवय करून घेणे आनंदात राहण्याची, संतुष्ट राहण्याची. ते सुद्धा आपल्या अष्टांग योगातलं महत्त्वाचं अंग आहे. त्याच्यानंतर तप 3 प्रकारचे आहेत. एक कायिक तप, त्याच्यात ब्रह्मचर्य आणि अहिंसा आहे. दुसरं वाचिक तप, आपण जे बोलतो आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाणार नाही याची आपण काळजी घ्या. कारण हे शब्द फार विखारी असतात. चुकून आपण काही बोललो तर त्याचे वाईट परिणाम होतात आणि त्याचे आपल्याला दुःखही भोगावं. त्याकरता शक्यतो आपण गोड बोलणं, चांगलं बोलणं आणि आपल्या वाचेचा चांगला उपयोग करणं, याला वाचिक तप म्हणतात. तिसरं मानसिक तप, म्हणजे आपलं मन, बुद्धी, शरीर याचं एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण त्याचा ताळमेळ ठेवणं, याला आपण मानसिक तप म्हणतो. म्हणजे मानसिक स्थिती आपली सुदृढ ठेवणं. आपलं आज जी आपली चेतना शक्ती आहे, चैतन्य शक्ती, ती जागृत ठेवणं म्हणजे आपलं हे तिसरं तप, मानसिक तप झालं. तर असे हे तप आहे. त्याच्यानंतर अपरिग्रह, म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व ईश्वराला अर्पण करणे. आपण जे आहे ते ईश्वरामुळे आहे आणि कृतज्ञता भाव ठेवणे. आपल्याला या पृथ्वीवर जन्म मिळाला आहे यासाठी आपण देवाचे कृतज्ञ राहू. आपल्याला नोकरी ज्या ठिकाणी करतो त्यामुळे आपल्याला आपला संसार चालतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवणं. जे आपल्याला मदत करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवणं म्हणजे कृतज्ञ भाव ठेवणं. आणि 5वं स्वाध्याय, म्हणजे स्व अध्ययन करणं, स्वतःला समजून घेणं. तर अशा रीतीने हे 5 नियम आणि 5 यम हे जर आपण पाळले तर आपण आपली वर्तणूक चांगली करतो आणि आपण एक मानसिक मजबूती आणतो, एक आंतरिक आनंद मिळतो, एक शांती मिळतो. आणि अशा प्लॅटफॉर्मवर मग आपण व्यायामाला सुरुवात जेव्हा करतो त्याला तिसरा प्रकार होतो आसने. मग आपण वेगवेगळ्या प्रकारची आसने करतो. ह्या शरीर स्थिती असतात. कुठली आसनं ही सुखपूर्वक, संतुलितपणे अशी केली गेली पाहिजेत. फार ओढून ताणून त्याला कसरतीचं स्वरूप नाही आलं पाहिजे. त्याकरता तुम्ही योग्य सराव केला पाहिजे प्रत्येक आसनाचा. आसनं करण्याअगोदर आपल्याला क्रियायोग करावा लागतात. जसं जिममध्ये किंवा व्यायामशाळेत आपण स्ट्रेचिंग करतो तसे जे स्ट्रेचेसचे प्रकार आहेत ते योगातले, त्यांना क्रियायोग. त्यानंतर मग आपण प्राणायाम ह्या अंगाकडे वळू. प्राणायामात आपण आपलं फुफ्फुस मजबूत करतो, आपलं जी श्वसन संस्था आहे तिची मजबूती करतो. आपल्या सर्व शरीर संस्था मजबूत करण्याकरता योगात सर्व प्रकार आहेत. योगासने केल्याने आपले जे अंतर्गत अंतःस्रावी ग्रंथ असतात, ज्याच्यातून वेगवेगळी हार्मोन्स येत असतात, मिळत असतात आणि त्या हार्मोन्समुळे आपल्याला काही आनंद देणारे हार्मोन्स असतात, काही पचनात मदत करणारे हार्मोन्स असतात, काही निर्णय घेण्यात मदत करणारे हार्मोन्स असतात. हे सर्व उद्दीपित होतात आणि आपली हार्मोनल सिस्टीम योगामुळे चांगली होते, योगासनामुळे. त्यामुळे आपलं रक्ताभिसरण सुद्धा चांगलं होतं. म्हणजे आपलं हृदयाचं काम, आपलं मेंदूचं काम, त्याच्यानंतर आपलं पचन संस्थेचं काम आणि आपलं श्वसन संस्थेचं काम, तसंच उत्सर्जन संस्थेचं काम आणि आपल्या प्रजनन संस्थेचं काम, या सगळ्या संस्थांची कामं चांगली व्हावी, ती सगळी कार्यक्षम व्हावीत. म्हणजे माणूस पूर्ण आरोग्यदायी होतो, त्याला पूर्ण आरोग्य मिळतं. हा सर्व विचार ह्या अष्टांग योगात केला. त्याच्यातून चौथा अंग प्राणायाम पाहिलं. प्राणायामानंतर धारणा, आपला प्रत्याहार म्हणजे आपल्याला जे वेगळे वाईट विचार येतात त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं, ते विचार झटकून टाकणे. विषयांच्या मागे आपली इंद्रिय ओढली जाऊ नये त्याकरता आपण प्रयत्न करणे आणि आपली विचार तसे ठेवणे.
याला प्रत्याहार म्हणतात. धारणा धारणा हे झालं याच्यातलं 6वं अंग. धारणा म्हणजे मेडिटेशनची सुरुवात एका ध्यानस्थ स्थितीत आपण बसणं. एका समजा आपण आपल्या श्वासांवर नजर ठेवून श्वासांवर लक्ष केंद्रित करून श्वासोच्छ्वास करणं म्हणजे आपण धारणा या सुरू होतो. आणि ही धारणा आपण फार वेळपर्यंत करत राहिलो तर त्याला ध्यान म्हणतात, म्हणजे मेडिटेशन, त्याला ध्यान करणं. आणि शेवटचं जे अंग आहे समाधी, ध्यानाची पुढची स्थिती म्हणजे त्याच्यात आपण सर्व विचार आपल्या डोक्यातून बाहेरचे काढून एका सात्विक विचाराने भरपूर वेळ त्या स्थितीत राहणे म्हणजे समाधीस्थ राहणे. समाधी हा शब्द हा कोणी वारल्यावर त्याची समाधी लागली असं आपण म्हणतो, त्या अर्थाने त्या लेवलपर्यंत आपण आपलं मानसिक मेडिटेशन नेलं पाहिजे, अशी ही अष्टांग योगातली कल्पना आहे. तर मित्रांनो, मी स्वतः याच्यातला अभ्यास रोज करत असतो आणि मला जे अनुभव आहे किंवा मला जे माहीत आहे ते आपल्या सर्वांना सांगावं याकरता आज योग दिनानिमित्त आपल्या सर्वांशी मी संवाद साधला आहे. तर मित्रांनो, असेच आपण आपलं सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ही 4थी आवश्यक गरज आहे आपल्याला आरोग्य, अन्न वस्त्र निवारणानंतरची. तर त्यानुसार आपण सर्व अष्टांग योगाचं